हॅलो पब्लिक, आज बरेच दिवसांनी आपण भेटतोय एक इझी आणि छान रेसिपीसोबत. तर आपण बघूया की बनवणार आहे गवाराची एकदम 5 मिनिटात इझी आणि मस्त रेसिपी. तर आपण तेल तापत ठेवलेले आहे. एक साधारण मी घेतली 1/2 किलो गवार आहे, जिला धुवून मी घेतलेली आहे नितळून. तर तेल ठेवलेलं आहे. तेल जे मी ठेवलेलं आहे त्यात आता फक्त मी पहिल्या काय करणार, गवार टाकणार आणि गवार तळून घेणार आहे. याच्यासाठी टाकूया गवार. डिश गवार आपण घेणार, प्रॉपर त्याला घेणार आपण एक तेलात भाजून. साधारण 1/2 किलो गवार. बोला मग पब्लिक, कसं काय? सगळं मजेत? बस आपलं चालू आहे काम धाम, सगळ्यांच्याच आयुष्यात तेच चालू आहे. तर हा जेवढा वेळ भेटतो कामावरून येऊन आपलं टाईम काढून, तर प्रयत्न चालूच आहे की तेवढ्या वेळ मी तुम्हाला काहीतरी एक रेसिपी दाखवू शकू. काही सध्यांतर थोडी माझी तब्येत खूप खराब असते, तर एक तो स्ट्रेस लेवलमुळे जमत नाही आहे. तर आपण याला एक फास्ट घ्यायची होती. चांगली गवारला शिजवून घेणार तेलात, जेवढं होईल तेवढं. जेवढं होईल त्याला तेलातच. मोस्टली तर डीप फ्राय तुम्ही जर पाहिजे तर डीप फ्राय करू शकता, किंवा एक तेल टाकून जर तुम्हाला चांगली शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही तसंही करू शकता. त्याला शिजू देऊया आपण चांगलं. शिजली की पुढचं मी तुम्हाला सांगत जाईन कसं काय आहे. मी एक शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहे. साधारणतः 100 ग्राम एक पुरेसे आहे याच्यासाठी, म्हणजे दडदडा पण त्याला जाड असं वाटून घेणार, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार. आता आपली चालू आहे बघू शकता तुम्ही, जशी भाजी एकदम बारीकशी अशी होत आली आहे, तर अजून आपल्याला याला शिजवायला लागणार आहे चांगलं. बघू शकता हे लालसारखा कलर येतोय, त्याला अजून शिजवायला लागेल आपल्याला. शिजल्यावर एक म्हणजे एकदम अशी नरम झाल्यासारखं तुम्हाला वाटेल, त्या स्टेजवर मी याला काढून घेणार. पण अजून एक टाईम आहे, 2-4 मिनटं. हे बघू शकता तुम्ही, मिक्सरमध्ये मी हे असे एवढे बारीकसर वाटून घेतलेले शेंगदाण्याची पूड. बघू शकता तुम्ही, गवार बघा एक लालसारखी होती आहे. बस अगदी आपण आता या प्रमाणात गवार काढून घेऊया. बघा शिजली आहे. या स्टेजवर अजून एक 2 मिनिटं ठेवून मी गवार काढून घेणार. मी गवार घेतलेली काढून. तर आता थोडंसं तेल जे आपल्याला उरवलेलं आहे आपण, त्याच्यात थोडेसे टाकूया मोहरी. मोहरीनंतर एक थोडंसं जिरं जसं तडतडला की आपण याच्यात सोडणार लगेच थोडंसं लसूण. एक लसूण जसाच आपल्याला दिसतोय की लालसर होणार आहे. बघा लाल झालेलाच आहे, बघू शकता. लाल झाला की या स्टेजवर मी लगेच टाकणार ही गवार. घेणार हलवून. या गवारात मी आता टाकणार मीठ. याच्यात मी टाकणार मिरची पावडर, थोडंसं धना जिरा पावडर, हळद, गरम मसाला आणि प्रॉपर याला मिक्स करणार. बरोबर, हे आपण केलं मिक्स. मिक्स झालं की या स्टेजवर मी याच्यात टाकणार आहे
शेंगदाण्याची आपण केलेली पूड. एक थोडंसं साधारण तुम्ही टाकू शकता जास्त. आता मी याला देणार आहे एक नॉर्मल स्टर. हे बघू शकता तुम्ही 1-2 मिनिटात आपली गवारची भाजी रेडी झाली. ही लाईटमध्ये, ही विदाउट लाईट आहे, पण आपल्याला लाईट दाखवायला लागेल. तर हे आहे लाईट. जर माझी रेसिपी आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.